आज आपण टाईम अँड वर्क चॅप्टर शिकणार आहोत. टाईम अँड वर्क चॅप्टर शिकत असताना एक बेसिक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. टाईम इंटू इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क. एवढा. मग ह्याला आपण शॉर्टकट डिनोट करूया. टी इंटू इफिशियन्सीला आपण असं म्हणू किंवा ह्याच्याऐवजी रेट जरी म्हणलं तरी चालतं. रेट आर इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, जर समजा डब्ल्यू कॉन्स्टंट असेल आपला, कॉन्स्टंट म्हणजे काय? स्थिर. जर समजा आता ए नावाची एक व्यक्ती आहे आणि बी नावाची व्यक्ती आहे. मग दोघींना पण काय करायचं आहे? समजा सेमच वर्क करायचं आहे. सेम वर्क करायचं आहे म्हणजे काय झालं? कॉन्स्टंट झालं. त्यावेळेस काय करायचं? हे आर आहे ते तुमचं काय इकडं मल्टिप्लिकेशनला आहे. मग तिकडं काय जाणार? छेदात जाणार. म्हणजे काय होणार? टी इंटू आर इज इक्वल टू, जर समजा कॉन्स्टंट जर असेल तर काय होणार? टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल होणार कोणाच्या? आरच्या. आर इथं मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे? छेदात जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं होणार आहे की जर समजा तुम्हाला ए आणि बीची टाईम माहीत आहे आपल्याला, टाईम समजा 1:2 आहे, तर आपण काय होणार आहे? इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे रेटचा रेशो काय होणार आहे त्यांचा? 2:1 होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जर वर्क जर कॉन्स्टंट असेल तर टाईम हे आणि रेट ह्या दोघांचा इनव्हर्स प्रपोर्शनल असते. म्हणजे टाईमचा जर रेशो 1:2 असेल तर रेटचा काय होणार? त्याच्या उलट होणार. आता हे वर्क आपण कॅल्क्युलेट करत असताना बघा, वर्क ज्या वेळेस असतं ना, तो कॅल्क्युलेट करताना आपण LCM ऑफ टाईम असतो. एवढं लक्षात ठेवा. इथे LCM काय आहे तुमचा? लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे लसावी थोडक्यात. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला दिले ए हा 20 दिवसात काम करतोय म्हणून सांगितले, एकट्याने केलं तर. बी हा तुमचा समजा 30 दिवसात काम करतोय असं केलं, तर दोघे मिळून किती दिवसात काम करतात असं विचारले. आता ए सेपरेट 20 दिवसात काम करतोय आणि बी सेपरेट काय करतोय? 30 दिवसात काम करतोय. तर सिम्पली काय करायचं? हा काय आपल्याला माहीत आहे? टाईम माहीत आहे दोघांचा पण, बरोबर. हा रेट इथं मांडून घ्यायचा, किती माहीत नाही आपल्याला, आणि डब्ल्यू काय करायचा? खाली मांडून घ्यायचा. आता बघा इकडं मी काय सांगितलं की डब्ल्यू कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं आपल्याला? LCM ऑफ टाईम काढायचा. आता टाईम तर आपल्याला माहीत आहे की ते 20 आणि 30, ह्या दोन्हीचा LCM काय झाला? 60 झाला. लिस्ट कॉमन मल्टिपल. मग आता ह्यानुसार एचा रेट किती निघणार आहे? टी इंटू आर इज इक्वल टू डब्ल्यू आहे आपल्याकडं. मग आता टी माहीत आहे, डब्ल्यू पण माहीत आहे आपल्याला. तर आर काढायचं कसं? हे टी आहे ती इकडे छेदाला जाणार, म्हणजे डब्ल्यू भागिले टी केल्यावर आर निघते. आता एचा आर काढण्यासाठी काय करायचं आहे? डब्ल्यू भागिले टी करायचं, म्हणजे 60/20 करायचं, म्हणजे इथे किती आला? 3 आला. आणि बीचा आर काढायचा असेल तर काय करायचं? 60/30 म्हणजे इथं काय आला? 2. म्हणजे दोघांचा रेट सेपरेट निघाला. मग त्यांनी काय विचारलं होतं की दोघांनी जर एकत्र काम केलं तर किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं. आता आरचा एचा रेट माहीत आहे आपल्याला 3 आहे आणि बीचा काय आहे? 2 आहे. म्हणजे 3 आणि 2 एकत्र रेट किती झाला? 5 झाला. आपल्याकडं काम किती आहे? 60 आहे, बरोबर आहे. 60. तर ए प्लस बी ला मिळून काम किती दिवसात होईल? आता आपल्याला रेट माहीत आहे आणि वर्क माहीत आहे. तर टाईम काढायचा असेल तर वर्क डिवायडेड बाय रेट करावं लागणार. म्हणजे 60/5 किती आलं? 12. तर त्या दोघांना एकत्र काम केल्यानंतर 12 दिवसात काम होतं आहे, बरोबर. आणि मी सांगितल्याप्रमाणे पण बघा, काय दोघात कॉमन वर्क आहे. म्हणजे कॉमन वर्क म्हणजे काय आहे आपल्याकडं? कॉन्स्टंट वर्क आहे समजा. म्हणजे एला पण 60च काम करायचं आणि बीला पण काय करायचं आहे? 60च काम करायचं. त्यावेळेस बघा त्यांची एफिशियन्सी रिव्हर्स आली का? टाईमचा रेशो त्यांचा काय येतं आहे? 2:3 येते, बरोबर आहे. तर रेटचा रेशो 3:2 आला आहे का? आला आहे. म्हणजे आपलं काय?
मग सांगितलेलं म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे जर वर्क जर कॉन्स्टंट असेल तर रेटचा रेशो हा टाईमच्या रेशोच्या उलट असतो. आता आपण काही प्रॉब्लेम सोडवणार आहोत. A and B can complete a job in 16 hours and 24 hours respectively. In how many hours they together can produce 10 such jobs? काय सांगितले? A 16 आवरमध्ये काम करतोय आणि बी काय करतोय? 24 आवरमध्ये काम करतोय. हां, तर दोघांचा हे टाईम झाला. रेट आणि डब्ल्यू आपण काय करू? खाली मांडू. आता डब्ल्यू माहीत आहे का आपल्याला? नाही. मग डब्ल्यू काय करायचा? LCM ऑफ टाईम काढायचा आपल्याला, बरोबर. मग 24चा आणि 16चा LCM कसा काढायचा बघा. आता काय करायचं? कधी पण मोठ्याकडून कॅल्क्युलेट करत जायचं. म्हणजे कसं बघा, आता 24 हे 16च्या पाड्यात आहे का? नाही. मग 24चा पाडा म्हणायचं. 24 दोन्ही किती झालं? 48. मग त्या 48 संख्या 16च्या आणि 24च्या दोन्हीच्या पण पाड्यात आहे का? आहे. म्हणजे त्याचा LCM काय झाला? 48 झाला. आता मग 24 दोन्ही 48 आणि 16 त्रिक 48 हा रेट पण कॅल्क्युलेट करून घेतला, बरोबर आहे. आता एकत्र रेट काय झाला तुमचा? 3 आणि 2 5 रेट झाला, बरोबर आहे. मग 5 रेटप्रमाणे आपल्याला काय करायचं होतं? 48 वर्कचं त्याच्या 10 टाईम्स वर्क करायचं होतं, म्हणजे त्याला 10 गुणायचं. कारण हा एक जॉब आहे. 48 वर्क म्हणजे काय? एक जॉब आहे. आपल्याला काय सांगितलं होतं? असं 10 जॉब तयार करायचे आहेत म्हणून सांगितलं होतं. म्हणजे 48 गुणिले 10 हे झाला हा रेट आहे. हे काय आहे? डब्ल्यू. तर आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे कोणाचा? ए आणि बीला मिळून, बरोबर आहे. मग आता ह्या 5नं काय करावं लागणार आहे? 48 गुणिले 10ला भागावं लागणार आहे. म्हणजेच काय होणार? 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 48 दोन्ही किती झालं मग तुमचं? 96 झालं. म्हणजे असे 10 जॉब तयार करण्यासाठी एल आणि बीना एकत्र किती आवर लागणार आहेत? तर 96 आवर लागणार आहेत. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, वर्किंग इफिशियन्सी ऑफ A and B for completing a piece of work is in the ratio of 2:3. Find the number of days they will take to complete the work together if B takes 30 days less than A. काय सांगितलं आहे की त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो दिला आहे कुणाच्या? एच्या आणि बीच्या, बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे की त्या दोघांना एकत्र काम करायला किती वेळ लागतं विचारलं आहे. जर समजा बी जर एपेक्षा 30 दिवस कमी घेत असेल, म्हणजे बीनं सेपरेट करायला काम आणि एनं सेपरेट करायला काम, तर बीला काय 30 दिवस कमी लागतात एपेक्षा. आता बघा इकडं ए बी, इथं हे टाईम, ही रेट आणि हे काय? डब्ल्यू. आता बघा रेट आपल्याला माहीत आहे 2:3, बरोबर आहे. आता बघा काम तर काय आहे दोघांना? सेमच आहे. सेम असेल तर काम मी काय सांगितलं की रेटचा आणि टाईमचा रेशो इनवर्स होतो. म्हणजे ह्याचा 2:3 असेल तर रेटचा, तर टाईमचा किती होणार? 3:2 होणार, बरोबर आहे. आता टाईमचा रेशो तर आपल्याला माहीत आहे. आता रेशोमध्ये आपल्याला काय माहीत आहे की अजून बी टेक्स 30 डेज लेस दॅन ए. आता रेशोमध्ये बीला किती रेशो कमी आहे एपेक्षा? 3पेक्षा 2 1नंच कमी आहे, बरोबर आहे. म्हणजे रेशोमध्ये बघा आपल्याला बीचा रेशो हा एपेक्षा 1ने कमी आहे. मग त्या 1ची किंमत किती दिवसामध्ये दिली? 30मध्ये दिली, बरोबर आहे. 1 म्हणजेच काय दिलं आहे? 30 दिवस दिलेत. तर एला दिवस किती लागणार आहेत आपल्याला? 3 दिवस लागणार आहेत. म्हणजे 30 त्रिक एला जर सेपरेट विचारलं असतं तर 90 दिवस असं आलं असतं आन्सर. आणि बीला जर सेपरेट विचारलं असतं तर किती आलं असतं? 30 दोन्ही 60 दिवस आलं असतं. पण त्याने काय विचारलं? एकत्र विचारलं, बरोबर आहे. आता आपल्याला काम काढावं लागणार आहे, म्हणजे टोटल वर्क किती आहे. आता एची किंमत 90 दिवस आहे ही माहीत आहे आपल्याला. ही रेशोमधली किंमत माहीत होती. ॲक्च्युअल किंमत किती झाली? एची 90 झाली, बरोबर आहे. आणि रेट तर आपल्याला माहीत आहे 2 आहे. म्हणजे 90 गुणिले 2 काम किती झालं? 180 झालं. तुम्ही बीकडून पण कॅल्क्युलेट करू शकताय. बीची किंमत 60 आहे ती 2च्या ठिकाणी ठेवा, म्हणजे 60 दोन्ही 120 झालं आणि 120 त्रिक 100 नाही. बीची किंमत 60 ठेवली आणि 60ला बीच्या रेटनं गुणवले 3 केलं तर त्याचं पण काय तिकडून पण काय होणार आहे? 180 येणार. आता हे 180 काम करण्यासाठी आपल्याला एकत्र इफिशियन्सी किती आहे दोघांची? 3 आणि 2 5 आहे. म्हणजे 5नं भागायचं, म्हणजे वर्क डिवायडेड बाय रेट केल्यानंतर आपल्याला काय भेटते? टाईम भेटते.
5 त्रिक 15 आणि 3 बाकी उरली 5 सक्क 30. म्हणजे दोघांना मिळून एकत्र काम करायला किती दिवस लागणार आहेत? तर 36 दिवस लागणार आहेत. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, A can do a work in 30 days and B in 40 days. They together work for 12 days and work is completed by C in 3 days. Find in how many days C can do the same work alone. काय सांगितले? एनं एकट्याने काम केलं तर 30 दिवस वेळ लागते म्हणून सांगितले. बीनं तेच काम एकट्यानं केलं तर 40 दिवस वेळ लागते. पण काय केलं? दोघांनी एकत्र म्हणजे काम चालू केलं आणि 12 दिवस पहिल्या काम केलं. त्याच्यानंतर दोघं पण निघून गेले आणि उरलेलं काम काय केलं? सीनं 3 दिवसात कंप्लीट केलं. तर सीला पूर्ण होल वर्क करण्यासाठी एकट्याला किती दिवस वेळ लागते असं विचारलं. आता बघा, ए 30 डेजमध्ये करतोय म्हणून सांगितलं आहे, बरोबर आहे. बी काय करतोय? 40 डेजमध्ये करतोय म्हणून सांगितलं आहे, बरोबर आहे. आता काय करायचं? ह्या दोन्हीचा काय करायचा? LCM घ्यायचा. किती आला? 120, बरोबर आहे. मग एचा रेट काय झाला? 4 आणि बीचा रेट काय झाला? 3 झाला, बरोबर आहे. आता हा एकत्र रेट घ्यायचा. 4 आणि 3 7 रेट घेतला एकत्र. असं किती दिवस वर्क केलं? पहिल्या 12 दिवस वर्क केलं. म्हणजे 12 किती वर्क कंप्लीट झालं? 84 वर्क कंप्लीट झालं. आता उरलं किती वर्क? मग 120मधनं 84 गेलं तर किती वर्क उरलं? 36 वर्क उरलं. आणि ते 36 वर्क काय केले? सीनं किती दिवसात कंप्लीट केले म्हणून सांगितले. आता सीचं बघा, सीच्या बाबतीत जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर रेट इंटू टाईम इज इक्वल टू W. आता सीनं काय केले? W किती केले? वर्क किती केले? 36 केले. किती दिवसात केले? टाईम 3 दिवसात केले. आणि त्याचा मग रेट काय माहीत आहे का आपल्याला? नाही. मग ते काय करायचं? ते 3 तिकडे गेलं तर रेट त्याचा माहीत झाला. किती झाला? 36/3 12 रेट आहे असा माहीत झाला, बरोबर आहे. मग 12 रेटप्रमाणे आता आपल्याला सीचा रेट माहीत आहे, वर्क टोटल माहीत आहे 120 आहे. ते 120 काम करण्यासाठी सीला 12 रेटप्रमाणे किती दिवस वेळ लागणार? तर 120/12 म्हणजेच 10 डेज वर्क. फायनल आन्सर 10. नेक्स्ट, A, B and C separately can do a piece of work in 11 days, 20 days and 55 days respectively. In how many days the work will be completed if A assisted by B and C on alternate day? काय सांगितले? एला एक काम करण्यासाठी सेपरेट 11 दिवस, बीला तेच काम करण्यासाठी 20 दिवस आणि सीला 55 दिवस वेळ लागते. त्या दोघांनी म्हणजे काय करायचं आहे? आता बघा, ते काम करत असताना कसं करायचं आहे? पहिल्या दिवशी कोण करणार आहे? ए तर प्रत्येक दिवशी असणार आहे. पण पहिल्या दिवशी काय करते? ए आहे तो बीला सोबत घेते काम करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी काय करते? ए आहे तो सीला कामाला घेते. पुन्हा तिसऱ्या दिवशी काय करते? ए आहे तो बीला कामाला घेते. आणि चौथ्या दिवशी काय करते? ए आहे ते सीला. आणि असं ह्याप्रमाणे काम करायला चालू आहे. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं. आता बघा, दिलेली माहिती पहिल्यांदा आपण मांडून घेऊया. A, B आणि C. एला 11 दिवस वेळ लागते, बीला 20 दिवस आणि सीला 55 दिवस. हा काय झाला? टाईम झाला. हा रेट आणि हा वर्क. आता बघा, 55, 20 आणि 11चा LCM घ्यायचा. आता सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? 55. 55 ही 11च्या पाड्यात आहे पण 20च्या पाड्यात आहे का? नाही. 55 दोन्ही किती झाले? 110. 110 हे 11च्या पाड्यात आहे, 55च्या पण पाड्यात पण 20च्या पाड्यात नाही. मग 55 त्रिक तरी कोणाच्याच पाड्यात येऊ शकत नाही, म्हणजे 20च्या पाड्यात तरी पण येत नाही. 55 चोक बघा, आता 55 चोक केलं तर किती येते? 220. 220 हे 11च्या पाड्यात आहे, 55च्या पाड्यात आहे आणि 20च्या पण पाड्यात आहे. म्हणजे LCM काय झाला आपला? 220. टोटल वर्क किती झालं? 220. मग 11 दोन्ही 22 आणि वरचा एक 0. 20 इफिशियन्सी कोणाची आली? एची आली. तसेच बीची इफिशियन्सी किती आली? 11 आली. आणि सीची इफिशियन्सी किती झाली? 4 झाली, बरोबर आहे. आता काय करायचं आहे? ए पहिल्या दिवशी असणारच आहे, पण
तो सोबत पहिल्या दिवशी कोणाला घेते, बीला घेते. म्हणजे एचं 20 काम आणि बीचं 11 काम. टोटल काम पहिल्या दिवशी किती झालं तुमचं, 31 काम झालं. बरोबर आहे, फर्स्ट डेला. त्यानंतर सेकंड डेला बघा. आता सेकंड डेला काय करायचं आहे, ए आहे तो 20 घेतोयच, प्लस कोणाची आता मदत घेते, सीची घेते. म्हणजे 20 आणि 4 दुसऱ्या दिवशी किती काम होते, 24 काम होते. बरोबर आहे. पुन्हा तिसऱ्या दिवशी काय होते, 31 काम होते. पुन्हा चौथ्या दिवशी काय होते, 24 काम होते. असं 220 काम होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, काम पूर्ण करायचं आहे. आता बघा 31 आणि 24 किती झालं मग तुमचं, 5 35 आणि 20 55 काम काय झालं, पहिल्या 2 दिवसात झालं. बरोबर आहे. दुसऱ्या 2 दिवसात काय झालं, 55 काम झालं. अजून तिसऱ्या 2 दिवसात काय होणार आहे, 55 काम होणार आहे. आणि चौथ्या 2 दिवसात काय होणार आहे, अजून 55. म्हणजे 55 4 वेळा जर गुणलं 55ला तर 220 काम होते. पण 2 दिवसात 55 काम होते. पुन्हा उरलेल्या 2 दिवसात 55 काम, पुन्हा अजून 2 दिवसात 55 काम आणि पुन्हा चौथ्या 2 दिवसात 55 काम. म्हणजे टोटल दिवस किती झाले आपले, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. म्हणजे 8 दिवसात काय होते, टोटल वर्क होते. नेक्स्ट, अ मॅन अँड अ बॉय कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 30 days. They both started the work, but in the last 6 days only boy does the work, and in this way the work got completed in 34 days. How long does the man take alone to complete the work? काय सांगितलंय, एक माणूस आणि एक मुलगा दोघे मिळून 30 दिवसात काम करतात. मग काय केलं, कसं केलं, दोघांनी वर्क स्टार्ट केले, परंतु काय केलं, लास्टच्या 6 डेजमध्ये फक्त मुलानेच एकट्याने केले काम. त्यामुळं काय झाला, 30 दिवसाच्या ऐवजी आपल्याला 34 दिवस वेळ लागला. तर एकट्या माणसाला ते काम करण्यासाठी किती दिवस वेळ लागेल असं विचारलं. आता बघा ते मांडताना कसं मांडायचं, मॅनची इफिशियन्सी समजा मॅनच आहे असं गृहीत धरू, आणि बॉयची इफिशियन्सी किती आहे, बॉयच आहे असं गृहीत धरू. बरोबर आहे. आता बघा ह्या दोघांची इफिशियन्सी एकत्र केल्यानंतर किती दिवसात काम होते म्हणून सांगितले, 30 दिवसात काम होतं आहे. म्हणजे हे झाला टाईम, 30 दिवस म्हणजे टाईम झाला, आणि ही एकत्र इफिशियन्सी मॅन प्लस बॉयची झाली. इज इक्वल टू काय असणार आहे, आपलं वर्क असणार आहे. बरोबर आहे, टोटल वर्क असणार आहे. मग पण ते वर्क मांडत असताना आता इकडं अजून आता वर्क आपल्याला कंप्लीट वर्क माहीत झालं की मॅन प्लस बॉय इंटू 30 हे माहीत झालं. मग ते वर्क पण कशा पद्धतीनं आता केलं आहे, जसं दिलं आहे त्याप्रमाणे मांडायचं. आता बघा लास्टच्या 6 डेजमध्ये काय केले, एकट्या मुलानंच काम केलं आहे. बरोबर आहे. म्हणजे लास्टच्या 6 दिवसात एकट्या मुलानं काम केलेलं किती झालं, 6B झालं. म्हणजे बी म्हणजे बॉयची इफिशियन्सी आणि 6 म्हणजे 6 दिवस. म्हणजे टाईम इंटू रेट बरोबर वर्कच झालं. बरोबर आहे. प्लस अजून काय केलं, ह्या दोघांनी मिळून काम केलं आहे. बरोबर आहे का, मॅन प्लस बॉयनं मिळून काम केलं आहे. ते किती दिवसात केलं, मग आता टोटल आपल्याला किती दिवसात काम झालं, 34 दिवसात. त्यातले 6 दिवस तर काय केलं, एकट्या बॉयने केले. मधले उरलेले 28 दिवस काय केलं तर ह्या दोघांनी मिळून काम केलं तर. बरोबर आहे. म्हणजे हिकडली बाजू आणि हिकडली बाजू आपण सेम करून घेतली. आता त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, एम प्लस बॉय 28 ते तिकडं नेलं तर टोटल काय झालं, एम प्लस बी कॉमन काढलं तर 30मधनं 28 गेले किती राहिलं, 2च राहिलं. म्हणजे 2 कंसात एम प्लस बी इज इक्वल टू आपल्याला काय भेटले, 6B. बरोबर आहे. आता ह्या 2 आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर काय झालं, 2M प्लस 2B इज इक्वल टू इकडं 6B. बरोबर आहे. तर 2M बरोबर काय झालं तुमचं, 4B झालं, कारण 2B तिकडं 6Bमधनं वजा झालं. बरोबर. तर M/Bचा रेशो काय आला, M आणि इकडं B. आता हे बी आहे ते इकडे छेदाला नेलं तर ते 2 आहे ते तिकडं जाणार. म्हणजे काय झालं, 4/2 झालं, 4/2. तर इथं बे दोन्ही बे 1 म्हणजे 2:1 रेशो आला. म्हणजे मॅनचा आणि बॉयचा 2:1 रेशो आला. तो रेशो काय करायचा आपण इथं पुट करायचं. मॅनचा किती आहे, 2 आहे, आणि बॉयचा किती आहे, 1 आहे. तर ते 2 आणि 1 किती झालं, 3 झालं टोटल. मग 3 गुणिले 30 केल्यानंतर टोटल वर्क आपल्याला भेटलं किती, 90 वर्क भेटलं. बरोबर आहे. 90 वर्क टोटल भेटलं. आता बघा मग आता आपल्याला टोटल वर्क माहीत झालं 90 आहे, आणि मॅनची इफिशियन्सी किती आहे, 2 इफिशियन्सी आहे. मग 90 डिवायडेड बाय 2 इफिशियन्सी प्रमाणे
मॅनला किती वेळ लागणार आहे तर 45 डेज टाईम लागणार आहे. म्हणजे 45 डेज म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 72 days. B and C can do it in 120 days. C and A can do it in 90 days. In how many days all three together can do the work? काय सांगितले, ए आणि बीनं जर एकत्र काम केलं तर 72 दिवस वेळ लागते. जर बीनं सीनं तेच काम एकत्र केलं तर 120 दिवस टाईम लागते. आणि सीनं आणि एनं जर एकत्र काम केलं तेच तर 90 दिवस टाईम लागते. तर ह्या तिघांनी मिळून एकत्र काम केलं तर किती दिवस वेळ लागेल असं विचारलं आहे. आता बघा, आपल्याला जसं दिले त्याचप्रमाणे मांडायचं आपण. आता बघा काय दिलं आपल्याला, ए प्लस बी, बरोबर आहे, ए प्लस बी. त्यानंतर काय दिलं आपल्याला, बी प्लस सी. आणि त्यानंतर काय दिले, सी प्लस ए असं दिलं, बरोबर. आता बघा, ए प्लस बीची इफिशियन्सी हे टाईम किती दिला आहे, 72 दिला आहे. बी प्लस सीचा टाईम काय दिला आहे तुम्हाला, 120 दिला आहे. आणि सी प्लस एचा टाईम काय किती दिला आहे, 90 दिला आहे, बरोबर. हा टाईम झाला रेट आणि वर्क. आता बघा, तुम्ही म्हणसाल की 72, 120 आणि 90 ह्याचा LCM काढायचा म्हणजे खूप कठीण आहे. पण कसं करायचं सांगतो तुम्हाला. ह्यांचा पहिल्यांदा रेशो घ्यायचा. आता कॉमन कशानं भाग जाऊ शकतो आहे ह्याला, कॉमन बघा आता कशानं जातं, 6नं प्रत्येकाला भाग जातो आहे बघा. 6नं 72ला भागलं तर 12×72 आणि इथं 6 दोन्ही 12, 20 आणि त्यानंतर 15 90 म्हणजे 12, 20 आणि 15, बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून कमी होणार आहे का किंमत, नाही होणार, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करायचं, आता पहिली किंमत रेटमध्ये काढत असताना काय करायचं आपण, पहिली एक्सेप्ट सोडू, म्हणजे पहिली सोडून दुसऱ्या दोन्हीचा गुणाकार पहिल्या ह्याला मांडायचा. म्हणजे काय करायचं, 15 दोन्ही 30 म्हणजे 300 काय करायचं रेटमध्ये मांडून घ्यायचं पहिल्या ठिकाणी. पुन्हा 2 नंबरची किंमत मांडताना काय करायचं, 2ला सोडून पहिल्याचा आणि तिसऱ्याचा गुणाकार इथं मांडून घ्यायचा. मग 12चा आणि 15चा गुणाकार किती आला, 180. आणि 3 नंबरची किंमत मांडत असताना रेटची काय करायचं, 3 नंबरची वगळायची आणि पहिली आणि दुसरीचा गुणाकार करायचा. म्हणजे किती आला, 240 आला, बरोबर आहे का. 12 2 24 आणि वरचा 0. हां, आता ह्यात काय करायचं, ह्यात रिडक्शन आपण करू शकतो. 1 0 2 0 3 0 हा रेशो काढायचा आपल्याला. आता बघा 3 0 तर कट झाला, अजून 6 भाग जाते. 6 पंचे 30 ॲज टू साइन 3 18 ॲज टू साइन 24. म्हणजे 5 3 4 हा काय झाला, रेट झाला. आता तो रेट आपण मांडून घेऊया. बघा आता 5 3 4 हे आपण मांडून घेतलं. आता बघा 120ला 3नं गुणलं काय, 72ला 5नं गुणलं काय आणि 90ला 4नं गुणलं काय, आपलं काय येणार आहे, सेमच येणार आहे. म्हणजे वर्क काय झालं मग 360 झालं. बघा आता 9 चौक 36 वरचा 100. बघा आता 360 तर वर्क मिळालं आहे आपल्याला, बरोबर आहे. पण ही रेट मिळताना कसा मिळाला आपल्याला, ए प्लस बीचा 5 आहे, बी प्लस सीचा 3 आहे आणि सी प्लस एचा 4 आहे. आता ह्या तिन्हीची पण बेरीज जर समजा केली आपण, 5 + 3 + 4 तर किती होणार आहे, 5 आणि 3 8 आणि 4 12 होणार आहे, बरोबर आहे, 12 होणार आहे. पण त्यामध्ये मला सांगा, ए किती वेळा आला आहे, 2 वेळा आला आहे, बी किती वेळा आहे, 2 वेळाचा आला आहे आणि सी पण किती वेळा आला आहे, 2 वेळा आला आहे. म्हणजे प्रत्येकाचा डबल रेट झाला आहे. डबल रेट होऊन त्यांची बेरीज 12 आली. म्हणजे आपल्याला सिंगलच पाहिजे होतं, कारण ए प्लस बी प्लस सी एवढाच रेट पाहिजे आपल्याला. ट्वाईस ए प्लस ट्वाईस बी प्लस ट्वाईस सी नको आहे, ते डबल नको आहे, सिंगलच पाहिजे. सिंगलसाठी काय होणार, ही ट्वाईसची बेरीज आली 12. म्हणजे सिंगलची यासाठी काय करणार आहे आपण, ट्वाईसनं भागणार आहे त्याला. म्हणजे 12/2 काय करणार आहे आपण, 6 येणार. म्हणजे सिंगल रेट त्यांचा काय आला, ए प्लस बी प्लस सीचा 6 आला. तर ते 360 काम करण्यासाठी 6 रेट प्रमाण, आता एकत्र रेट माहीत आहे आपल्याला, ए प्लस बी प्लस सीचा 6 आहे. तर 360/6 टाईम किती लागणार मग, 6 1 6 6 6 36 आणि वरचा 0 म्हणजे 60 दिवस वेळ लागणार. 60 दिवस म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, ए अँड बी कॅन डू अ वर्क इन 30 days. They started together, but after 10 days, B left the work. If A did remaining work in 40 days, then find
इन हाऊ मेनी डेज बी कॅन अलोन डू द वर्क. काय सांगितले, ए आणि बीनं जर एकत्र काम केलं तर 30 दिवस वेळ लागते सांगितलं. मग काय केलं त्यांनी, स्टार्ट केलं वर्क दोघांनी मिळून, पण पहिल्या 10च दिवस केलं आणि 10 दिवसानंतर काय झाला, बी निघून गेला आणि राहिलेलं वर्क मग करण्यासाठी एला एकट्याला टाईमच लागणार आहे, कारण दोघांना एकत्र 30 दिवस वेळ लागत होता. आता 10 दिवसानंतर काय, बी निघूनच गेला आहे, मग राहिलेलं काम कोणी केलं, एकट्यानं एनं केलं. आणि ते राहिलेलं काम करण्यासाठी त्याला किती दिवस वेळ लागला म्हणून सांगितले, 40 डेज वेळ लागला. तर बीनं एकट्यानं जर पूर्णच्या पूर्ण काम केलं तर त्याला किती वेळ लागेल असं विचारलं. जसं दिलं आपल्याला तसं मांडून घेऊया. बघा आता सेम मागाप्रमाणे मांडून घ्यायचं आहे. बघा आता एची इफिशियन्सी एचं आहे असं गृहीत धरू, बीची इफिशियन्सी बीचं आहे असं गृहीत धरू. आता बघा ह्या दोघांच्या एकत्रित इफिशियन्सी प्रमाणे पूर्ण काम करण्यासाठी किती वेळ लागते, 30 दिवस वेळ लागते, बरोबर आहे. त्यानंतर बघा आता त्याने काय सांगितले, हे आपलं टोटल वर्क झालं, ए प्लस बी इंटू 30 इज इक्वल टू टोटल. हेच टोटल वर्क काय केले, ए प्लस बीनं स्टार्ट केला वर्क. हां, पण किती दिवस काम केलं दोघांनी एकत्र, 10च दिवस काम केलं. हां, आणि उरलेलं काम कोणी कंप्लीट केले, एने एकट्याने केले, बरोबर आहे. किती दिवसात केले, तर 40 दिवसात केले, बरोबर आहे असं मांडून घेतलं आपण आणि पूर्ण काम झालं. आता बघा म्हणजे ए आणि बीनं एकत्र 10 दिवस काम करून आणि एनं सेपरेट 40 दिवस काम करून मग काम कंप्लीट झाले, म्हणजे ते आपण इक्वल करून घेतलं. आता बघा हे सोल्युशन करायचं आपल्याला. आता हे ए प्लस बी इंटू 10 हे तिकडं न्यायचं. मग ए प्लस बी जर कॉमन निघलं तर 30मधनं 10 गेलं किती राहिलं, 20 राहिलं. 20 ए प्लस बी बरोबर आहे इज इक्वल टू इकडं काय झालं आहे, ए इंटू 40. आता बघा 20 आत मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे काय झालं 20A प्लस 20B इज इक्वल टू काय झालं 40A. आता हे 20A तिकडे गेलं तर काय राहिलं 20A, 40मधनं 20 गेलं 20A इज इक्वल टू 20B. म्हणजेच काय झालं 20ला 20 कॅन्सल झालं, म्हणजे ए इज इक्वल टू बी आले. म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला की एची जेवढी इफिशियन्सी आहे तेवढीच बीची पण इफिशियन्सी आहे. मग आता ए इज इक्वल टू बी जर असेल तर ह्याची इफिशियन्सी किती झाली, समजा 1 धरली आणि ह्याची पण इफिशियन्सी काय धरली, 1च धरली, तर दोघांची सेम आहे इफिशियन्सी, बरोबर आहे. मग ह्याची 1 धरली आणि ह्याची पण 1 धरली, 1:1 रेशो आला आहे, बरोबर आहे का. म्हणजे 1 आणि 1 2 झालं, 2 इंटू 30 काय झालं 60 झालं. म्हणजे टोटल वर्क आपल्याकडे किती निघले, 60 निघाले. तर बीला एकट्याला करण्यासाठी बीची एकट्याची इफिशियन्सी आपल्याला माहीत आहे 1 आहे इफिशियन्सी, बरोबर आहे. मग ते 60 काम करण्यासाठी 1 इफिशियन्सी प्रमाणे बीला किती दिवस लागणार आहेत, तर 60च दिवस वेळ लागणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, working efficiency of A and B for completing a piece of work is in the ratio of 2:3. Find the number of days they will take to complete the work together if B takes 30 days less than A. हा रिपीट झाला क्वेश्चन, आपण मागा सॉल्व केला आहे हा. नेक्स्ट हा पण रिपीट झाला आहे, सॉल्व केला आहे मागा आपण 72, 120 आणि 90. काय सांगितलं बघा, A can do 2/5 of work in 8 days. B can do 3/5 of work in 18 days. In how many days together they can do 3/4 of work? बरोबर आहे. आता बघा इथं किती वर्क आहे आपल्याकडं 2/5 आहे, बरोबर आहे. एला 2/5 वर्क करण्यासाठी काय वेळ लागते, 8 डेज टाईम लागते, बरोबर आहे. आता बघा 5 म्हणजे काय त्यातलं, मग 5 म्हणजेच टोटल वर्क आहे, टोटल वर्क आहे. आणि त्यातलं किती केलं आहे त्यानं, एनं 2 वर्क केले. मग ते 2 वर्क करायला जर समजा 8 दिवसाचा कालावधी लागत असेल तर 1 वर्क करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागणार, 4 दिवसाचा कालावधी लागणार. मग 5 वर्क करण्यासाठी किती दिवसाचा वेळ लागणार, 4 गुणिले 5 म्हणजेच 20 दिवसाचा कालावधी लागणार. म्हणजे एला पूर्ण काम करण्यासाठी 20 दिवस कालावधी लागणार. आता एला 20 दिवस कालावधी लागणार, हे आपण मांडून ठेवूया 20 दिवस.
नेक्स्ट तसंच बीच्या बाबतीत काय दिलं आहे, बीला 3/5 वर्क करण्यासाठी 18 दिवस लागतात म्हणून. मग बीचं पण टोटल वर्क किती आहे आपल्याकडं 5 आहे आणि त्यानं काम किती केले 3 केले. 3 काम करण्यासाठी त्याला किती वेळ लागते म्हणून सांगितले 18 डेज टाईम लागते, बरोबर आहे. मग एक काम करण्यासाठी किती वेळ लागणार 18/3 म्हणजे 6. तर 5 काम करण्यासाठी किती वेळ लागणार 6×5 30 म्हणजे बीला टाईम किती लागते पूर्णच्या पूर्ण काम करण्यासाठी 30 दिवस टाईम लागते, बरोबर आहे. आता हे आपण सिम्पली करून घेतलं म्हणजे एला डायरेक्ट एक काम करण्यासाठी पूर्णच्या पूर्ण 20 दिवस आणि बीला 30 दिवस लागते. हे आपल्या सोयीसाठी आपण सिम्पली करून घेतलं. आता आपल्याला मांडायला सोपं झालं बघा. आता ए बी टाईम रेट वर्क. एचा टाईम किती आहे आपल्याकडं 20, बीचा टाईम किती आहे 30 आणि टोटल वर्क काढायचं असेल तर मी काय सांगितलं की 20चा आणि 30चा एलसीएम किती आला 60 आला, बरोबर. मग एचा रेट किती झाला 3 आणि बीचा रेट किती झाला 2 झाला म्हणजे 60/20 3 आणि 60/30 2, बरोबर आहे. आता रेट चांगलं तुम्ही कॅल्क्युलेट करायला शिकलाय. आता बघा एचा आणि बीचा एकत्र रेट माहीत आहे. एकत्र रेट मग किती आला 3 आणि 2 5 आला. 5 एकत्र रेट माहीत आहे. पण आपल्याला केवढं वर्क करायचं आहे 3/4 वर्क करायचं आहे. म्हणजे हे 60च्या 60 वर्क करायचं ना आपल्याला त्याच्यात 3/4च वर्क करायचं आहे. म्हणजे 3/4 वर्क किती आलं 4×4 4 15 60 आणि 15×3 45 म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला खरं तर 45च वर्क करायचं आहे. मग ते 45 वर्क झालं. रेट आपल्याला माहीत आहे 5 कुणाचा ए प्लस बीचा. तर टाईम किती लागेल काढायचा आपल्याला म्हणजे W/रेट करायचा म्हणजे 45/5 केल्यानंतर काय येणार टाईम मग 9 डेज येणार म्हणजे 9 डेज म्हणजे ऑप्शन नंबर बी. जसं मानले त्याप्रमाणेच सोडवत जायचं. नेक्स्ट ए इज 50% मोर एफिशियंट दॅन बी. इफ ए कॅन डू वर्क इन 30 days देन फाइंड इन हाऊ मेनी will C do the work if C is 20% efficient of A and B together. त्याने काय सांगितले एची इफिशियन्सी ही बीच्या 50%नी जास्त आहे 50%नी जास्त आहे आणि एला एकट्याला काम करायला 30 दिवस वेळ लागते. तर सीला एकट्याला किती वेळ लागेल जर समजा सीची इफिशियन्सी ही ए आणि बीच्या एकत्रित इफिशियन्सीच्या 20% असेल तर असं सांगितलं. आता बघा ए आणि हे बी, बरोबर आहे. आता 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला काय 1/2, बरोबर आहे. म्हणजेच कंपॅरिझन कोणाला केले बीला केले म्हणजे ही बीची इफिशियन्सी असणार आहे. ह्या बीची यापेक्षा 1ने जास्त असणार आहे म्हणजे बीची 2 आहे तर एची काय आहे 1ने जास्त आहे कारण मोर शब्द वापरला आहे म्हणजे 2पेक्षा 1ने जास्त म्हणजे एची इफिशियन्सी किती असणार आहे 3 असणार आहे आणि बीची काय झाली 2 झाली, बरोबर आहे. आता ह्या इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करून घेतल्या आणि त्यांनी काय सांगितलं की सीची इफिशियन्सी काय म्हणून सांगितले ह्या दोघांच्या एकत्रित इफिशियन्सीच्या 20% आहे. एकत्रित इफिशियन्सी ह्या दोघांची किती झाली 3 आणि 2 5 त्याचे 20% म्हणजे 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 1/5 असते. मग त्यातलं 5ला 5 कॅन्सल झाली म्हणजे एक इफिशियन्सी कोणाची झाली सीची इफिशियन्सी झाली. सीची इफिशियन्सी 1 आहे. आता त्यांनी काय सांगितले होते की हा झाला रेट झाला, बरोबर आहे टाईम आणि W. आता बघा रेट तर आपल्याला तिघांचा पण माहीत झाला. आता एला किती टाईम लागते त्यांनी सांगितलं होतं 30 टाईम लागते म्हणून सांगितलं होतं, बरोबर आहे. मग आता 30×3 केल्यानंतर काय होणार आहे 90 म्हणजे टोटल वर्क निघणार आहे, बरोबर आहे. तेच 90 काम करण्यासाठी सीची इफिशियन्सी माहीत आहे आता आपल्याला 1 आहे तर 90/1 केल्यानंतर मग सीचा टाईम किती निघणार आहे 90च निघणार आहे. म्हणजेच सीला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी 90 दिवस टाईम लागते म्हणजे ऑप्शन नाही आहेत म्हणजे नन ऑफ दिस. नेक्स्ट ए अँड बी स्टार्टेड अ वर्क टुगेदर अँड आफ्टर 7 days ए लेफ्ट द वर्क अँड बी डीड द रिमेनिंग वर्क इन 56 days. देन फाइंड इन हाऊ मेनी डेज ए अलोन कॅन डू द सेम वर्क इफ ए अँड बी टुगेदर कॅन डू द वर्क इन 21 days. काय सांगितले ए आणि बीनं एकत्र काम चालू केलं आणि 7 दिवसानंतर काय ए निघून गेला
आणि उरलेलं काम बीनं 56 दिवसामध्ये पूर्ण केलं. तर एला किती दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी एला एकट्याला किती दिवस वेळ लागेल जर समजा ए आणि बी तेच काम एकत्र 21 दिवसात पूर्ण करत असतील तर, असं सांगितलं. आता बघा, दिलेली माहिती आहेच मांडून घ्यायची. त्याने काय दिलं आहे की ए प्लस बी ह्या दोघांनी एकत्र काम केलं. एची इफिशियन्सी एच आहे असं गृहीत धरू आणि बीची बीच आहे असं गृहीत धरू. ह्या दोघांनी एकत्र काम केलं तर 21 दिवसात पूर्ण होते. म्हणजे आता टोटल वर्क माहीत झालं. पण काय केलं आता त्याने, हेच काम पूर्ण कशा पद्धतीनं केलं तर त्याने एनं आणि बीनं वर्क स्टार्ट केलं. पहिल्या किती दिवस काम केलं? 7 दिवस काम केलं. त्याच्यानंतर काय केलं? ए निघून गेला. मग उरलेलं काम बीनं काय केले? 56 दिवसात पूर्ण केले. म्हणजे 56 डेज इंटू बी ह्याप्रमाणे पूर्ण केले. आता बघा, हे ए प्लस बी इंटू 7 हे तिकडे न्यायचं. म्हणजे काय झालं? 21मधनं 7 गेलं तर किती राहिलं? 14. आणि इन ब्रॅकेट काय आहे? ए प्लस बी इज इक्वल टू, आता इकडे बघा काय आपलं 56 बी आहे. हां, मग 14 आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर काय झालं? 14A प्लस 14B इज इक्वल टू 56B. बरोबर आहे. आता बघा 14B तिकडे नेलं तर काय झालं? 42B इज इक्वल टू इकडं काय राहिले? 14A राहिलं. तर A बाय बीचा रेशो काय आला? A बाय बी इज इक्वल टू 42/14. म्हणजे 14 एके 14, 14 त्रिक 42, म्हणजे 3 असे एक आला. आता हीच किंमत काय करायची? एची आणि बीची आपण हिथं पुट करायची. इथं पुट केली तर एची किंमत किती आहे? 3 आहे. बीची किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. तर 3 आणि 1 किती झालं? 4. 4 गुणिले 21 किती झालं मग? 84. म्हणजे टोटल वर्क आपल्याला किती भेटलं? 84 भेटलं. तर त्यांनी काय विचारलं होतं? तर देन फाइंड द इन हाऊ मेनी डेज ए अलोन कॅन. आता एची इफिशियन्सी आपल्याला 3 आहे माहीत आहे. तर 84 वर्क करण्यासाठी 3 भागायचं त्याला. 3 रेटप्रमाणे किती वेळ लागेल? तर 3 दोन्ही 6 आणि 3 8 24, म्हणजे 28 दिवस वेळ लागेल. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, ए बी अँड सी कॅन कम्प्लीट अ वर्क इन 12, 15 अँड 25 डेज रिस्पेक्टिव्हली. ए स्टार्टेड द वर्क, सी अँड बी जॉईंड हिम आफ्टर 3 and 6 days रिस्पेक्टिव्हली. हाऊ मच वर्क डीड ए कम्प्लीट. काय सांगितले? ए बी आणि सी ह्यांनी एक काम करण्यासाठी त्यांना सेपरेट 12, 15 आणि 25 दिवस वेळ लागते. एनं स्टार्ट केलं काम आणि काय केलं? 3 दिवसानंतर त्यांना सी जॉईंट झाला आणि 6 दिवसानंतर कोण झाला? बी जॉईंट झाला म्हणून सांगितले. तर त्यातलं आता टोटल समजा 100 जर वर्क असेल तर ते 100पैकी एनं एकट्याने किती काम केलं असं विचारलं आहे आणि फ्रॅक्शनमध्ये विचारलं आहे. आता आपण दिलेली माहिती मांडून घेऊया. बघा आता ए बी आणि सी. टाईम, एचा टाईम किती आहे? 12, बीचं किती आहे? 15 आणि सीचं किती आहे? 25. इथं रेट आणि डब्ल्यू वर्क. आता बघा 12, 15 आणि 25चा LCM किती आला? 300 आला. 300 आला तर मग ह्याचा काय झाला? रेट काय झाला एचा? 300 भागिले 12 25. ह्याचा किती झाला? 20 झाला आणि ह्याचा किती झाला? 12 रेट झाला. बरोबर आहे. आता बघा एनं काम स्टार्ट केले. बरोबर आहे. आणि त्यांची नियुक्ती कधी झाली? कोणाची? सीची आणि बीची 3 दिवसानंतर आणि 6 दिवसानंतर झाली म्हणून सांगितलं. बरोबर आहे. आता एनं पहिले दिवस मग एकट्याने किती दिवस काम केलं? 3 दिवस काम केलं. एचा रेट माहीत आहे आपल्याला 25. मग 25 त्रिक 3 दिवस काम केलं आणि 25 प्रमाणे केलं तर 25 त्रिक किती काम झालं? 75 दिवस. 75 काम झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा 75 काम झालं. त्याच्यानंतर काय झालं? 3 दिवसानंतर कोण आला त्यामध्ये? सी जॉईन झाला. बरोबर आहे. मग सीची आणि एची एकत्र इफिशियन्सी घ्यायची. 25 आणि 12 किती झालं? 37 झालं. बरोबर आहे. मग ते 37 काम कुणी मिळून केलं आहे ह्याने? ते 37 प्रमाणे किती दिवस काम केलं दोघांनी एकत्र? 3 दिवस काम केलं. म्हणजे 37 त्रिक 111. 111 काम केलं ह्या दोघांनी मिळून.
कुणी ए प्लस सीनं हे एकट्या एनं केले आणि त्यात पुन्हा आता ए प्लस बी प्लस सी हे तिघं पण आले आता. कारण 6 दिवसानंतर पुन्हा काय झालं बघा, इथं 3 दिवस काम एकट्याने केले, 3 दिवस पुन्हा त्या ए आणि सीने केलं आणि 6 दिवसानंतर कोण आला, बी पण त्यांना जॉईन झालं म्हणून सांगितलं. आता उरलेलं काम काय करायचं आहे त्यांचं, तिघात मिळून करायचं. आता काम सध्या पूर्ण किती झाले बघा, 111 आणि 75 किती झालं, 6 8 186 काम पूर्ण झालं. राहिलं किती आता आपलं काम, 114 काम राहिलं. बरोबर आहे, 114 काम राहिलं. तर 114 काम करण्यासाठी मला सांगा, 114 काम करण्यासाठी किती दिवस वेळ लागते ह्या तिघांना मिळून, 25 आणि 20 45, 45 आणि 12 किती झालं, 57 झालं. बरोबर आहे. मग हे 57 रेट झाला आणि 114 काम करण्यासाठी 57 दोन्ही 114 म्हणजे अजून 2 दिवस वेळ लागते. ह्या तिघांना एकत्र करायला अजून 2 दिवस वेळ लागते. आता एचं सेपरेट वर्क मग कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आता इथं 2 दिवस वेळ लागते. बरोबर आहे. आता ए प्लस बी प्लस सी ह्या तिघांनी मिळून 2 दिवस काम केले, ए प्लस सीनं 3 दिवस काम केले आणि एकटे एनं किती दिवस काम केले, 3 दिवस काम केले. तर एकटे एनं प्रत्येक वेळी होताच. बरोबर आहे. मग एनं किती दिवस काम केलं, हे 3 दिवस पहिले, दुसरे 3 दिवस आणि 3 इथले 2 दिवस म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8 दिवस काम एनं केलेच. बरोबर आहे. मग त्या 8 दिवसात एनं किती काम केलं, त्याचा रेट माहीत आहे, 25 रेट आहे. 25 रेटप्रमाणे 8 दिवसात एचं काम किती झाले, 25 8 200 काम झाले. म्हणजे टोटल आपल्याकडं 300 काम होतं, त्यातले 200 काम काय केले, एनं एकट्यानंच केले. बरोबर आहे. आता 300 पैकी 200 काम केले म्हणजे आपण ती मांडतो कसं, 200 डिवायडेड बाय 300, कारण 300 पैकी 200 काम झाले म्हणजे हे 2 शून्य कट झाले म्हणजे 2/3 काम काय केले, एकट्या एनंच केले म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, A can complete a work in 24 days if he is half as efficient as B. Then in how many days they both can work a job working together विचारले. आता बघा, एला एकट्याला 24 दिवस वेळ लागते आणि एची इफिशियन्सी काय सांगितली, बीच्या निम्मे म्हणून सांगितले. आता बघा, ए बी टाईम रेट वर्क, हां एची इफिशियन्सी समजा 1 असेल तर बीची मग काय असणार आहे, 2 असणार आहे, कारण त्याच्या निम्मे म्हणून सांगितले. आणि एला एकट्याला टाईम दिला आहे, किती दिवस लागतात म्हणून सांगितले, 24 दिवस. आता हे 24 गुणिले 1 केलं तर टोटल वर्क निघणार आहे 24 1 24. मग ते 24 वर्क करण्यासाठी दोघांना एकत्र सांगितले, त्यांनी एकत्र विचारले. आता दोघांची एकत्र इफिशियन्सी काय आली, 2 आणि 1 3 आली. आपल्याकडे 24 वर्क आहे टोटल. तर ए प्लस बीला टाईम किती लागणार आहे, हा रेट आहे, हा वर्क आहे आणि हा टाईम. तर 24/3 8 दिवस लागणार त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, ए कॅन कंप्लीट 40% ऑफ वर्क इन 12 days. टू कंप्लीट द रिमेनिंग वर्क इन नेक्स्ट 12 days बी जॉईन हिम. हाऊ मच मोर इफिशियंट इज ए दॅन बी. काय सांगितले, एला एका कामाच्या 40% काम तो 12 दिवसात पूर्ण करतो, कोण, ए. तर राहिलेलं काम पूर्ण करायला बीची मदत घेतो आणि ते दोघं एकत्र नेक्स्ट 12 दिवसातच कंप्लीट करतात. तर एची इफिशियन्सी ही बीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे असं विचारले. आता बघा, दिलेली माहिती आहे अशी मांडून घेऊ आपण. बघा, आता इथं पर्सेंटेजमध्ये वर्क दिले. बरोबर आहे. मग पूर्णच्या पूर्ण वर्क समजा 100%च आहे असं गृहीत धरू आपण. बरोबर आहे. मग त्यातलं एनं 40% काम करण्यासाठी त्याला काय सांगितलं आहे की 40% काम करण्यासाठी 12 दिवस वेळ लागतो म्हणून सांगितलं. हे काय आहे, वर्क आहे आणि हे काय आहे, टाईम आहे. वर्क डिवाइड बाय टाईम केल्यानंतर काय निघते, रेट निघते. बरोबर आहे. टक्के त्याला खोडून टाका. बघा, आता 40/12 केल्यानंतर मग किती झालं, 4 10 40 आणि 4 त्रिक 12. बरोबर आहे. म्हणजे 10/3 काय झाला, एचा रेट आला. बरोबर आहे. 10/3 एचा रेट आला. हां, आता मग बीचा रेट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता त्यांनी काय सांगितलं होतं की 40% काम एनं केले आणि उर्वरित काम म्हणजे रिमेनिंग वर्क काय केलं त्याने, एनं आणि बीनं दोघांनी एकत्र 12 दिवसात. मग उरलं आहे किती काम आपलं, 60 वर्क उरलं आहे. बरोबर आहे. हे वर्क उरलं आहे आणि हा रेट
हा टाईम माहीत आहे त्यांना दोघांना एकत्र किती सांगितलं आहे 12, तर 12 पंचे 60 म्हणजे 5 काय झाली इफिशियन्सी, दोघांची एकत्र इफिशियन्सी झाली. त्यातली आपल्याला कोणाची माहीत आहे, एची माहीत आहे 10/3 आहे, म्हणजे 5 ही दोघांची आहे. मग त्या 5मधून जर समजा 10/3 जर वजा केलं तर कोणाची इफिशियन्सी निघणार आहे, बीची निघणार, कारण ही 5 आहे ती टोटल इफिशियन्सी आहे ए प्लस बीची, आणि 10/3 काय आहे एकट्या एची इफिशियन्सी आहे. बघा आता मग काय होणार आहे, ह्या 3 इकडे मल्टिप्लाय करायचं, 5 त्रिक 15, 15 - 10 किती झालं, 5 झालं, 5/3 म्हणजे बीची जी इफिशियन्सी आपल्याला माहीत झाली की 5/3 आहे. आता काय करायचं, ह्या दोन्हीचा रेशो काढून घ्यायचा, एचा आणि बीचा. एची इफिशियन्सी माहीत आहे आपल्याला 10/3 आहे आणि बीची इफिशियन्सी किती आहे 5/3 आहे, बरोबर आहे. ही एची आणि ही बीची. 3ला 3 छेदात आहे, कॅन्सल झालं, 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10, म्हणजे एची इफिशियन्सी 2 आहे तर बीची इफिशियन्सी किती आहे 1 आहे. तर त्याने काय विचारले पर्सेंटेजमध्ये. आता बघा पर्सेंटेज काढताना कसं करायचं, कोणापेक्षा एची इफिशियन्सी ही बीच्या किती टक्क्यांनी जास्त आहे असं विचारले, बरोबर आहे का. आता बघा एची इफिशियन्सी ॲक्च्युअलमध्ये कितीनं जास्त आहे बीपेक्षा, 1पेक्षा 2 हे 1नंच जास्त आहे, म्हणजे 1नं जास्त कोणापेक्षा, 1पेक्षा म्हणजे बीपेक्षा गुणुले 100, कारण पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे, 1ला 1 तर कॅन्सल म्हणजे 100% आलं, 100% म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, ए अँड बी टुगेदर कॅन कंप्लीट वर्क इन 24/5 days. B and C together can complete work in 36/5 days. A and C together can complete work in 72/13 days. In how many days B alone can complete the work विचारले. हां काय सांगितलं बघा आता, ए आणि बी, ए प्लस बी एक काम करण्यासाठी 24/5 दिवस वेळ घेतात. पुन्हा बी प्लस सी तेच काम करण्यासाठी किती 36/5 आणि सी प्लस ए तेच काम करण्यासाठी 72/13 दिवस, म्हणजे हे टाईम झालं रेट वर्क. आता बघा वर्क काढताना मी काय सांगितलं, LCM ऑफ टाईम घ्यायचा. LCM घेताना काय करायचं, फक्त अंशांचाच विचार करायचा, अंश. बघा आता 24, 36 आणि 72. आता 72 ही सगळ्यात मोठी संख्या आहे, 72 36च्या पण पाड्यात आणि 24च्या पण पाड्यात आहे, आणि 72 तर 72च्या तर पाड्यात असतंच, म्हणजे 72 काय झालं वर्क झालं. आता बघा हे रेट काढताना काय करायचं, मग आता ह्या टाईमनं काय करायचं, ह्याला भागायचं, म्हणजे काय असं होणार 72/24 आणि त्याला डिवायडेड बाय काय 5 आहे, म्हणजे छेदाचा छेद कधी पण करतो जातो अंशाला जातो, म्हणजे 5 कुठं जाणार अंशाला जाणार, आणि 24 एके 24, 24 त्रिक 72, मग 5 त्रिक काय झालं 15 झालं. सेम तसंच बघा आता 36 दोन्ही 72 आणि 2 पंचे 10, म्हणजे इथला 10 रेट आला, आणि 72ला 72 कॅन्सल, आणि ह्या सीचा आणि याचा एकत्र रेट किती आला 13 आला. आता मी मागाच्या पण गणितात सांगितलं होतं की इथं पण ए काय झाला आपला 2 वेळा झाला, बी 2 वेळा झाला, आणि सी पण काय झाला 2 वेळा झाला, म्हणजे ट्वाईस ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू आपल्याला काय भेटलं, हे 15 आणि 10 25, 25 आणि 13 किती झालं 38 झालं, 38 भेटले. तर त्याला 2 भागायचं, का 2 भागायचं, तर सेपरेट निघते, म्हणजे त्यांचं ए प्लस बी प्लस सी सिंगल निघते, म्हणजे किती झालं मग 38/2 केल्यानंतर 19 झालं. मग हे 19 काय झाली ए प्लस बी प्लस सी, बरोबर आहे. आता ए प्लस बी प्लस सी माहीत आहे, पण आपल्याला प्रश्न काय विचारला, इन हाऊ मेनी डेज बी अलोन कॅन कंप्लीट. आता त्यातलं बीचं एकट्याचं काढायचं आहे, बरोबर आहे. मग 19 इफिशियन्सी कोणाची आहे, ए आणि बी आणि सी ह्या तिघांची पण मिळून आहे 19, त्यातली बीची एकटीची काढायची असेल तर काय करायचं, एची आणि सीची काय करावं लागणार आपल्याला वजा करावं लागणार. मग एची आणि सीची आपल्याला कुठं माहीत आहे, हिथं आहे माहीत आहे, 3 नंबरला माहीत आहे बघा, सी प्लस ए इज इक्वल टू 13 आहे माहीत आहे. मग 19मधनं 13 गेलं तर राहिले किती 6, मग 6 कोणाची एकट्याची मिळली बीची, तर 72 काम करण्यासाठी 6 इफिशियन्सी प्रमाणे काय होणार, 6 एके 6, 6 12 72, म्हणजे 12 संग 72, म्हणजे बीला एकट्याला तेच काम करण्यासाठी किती दिवस वेळ लागते, तर 12 दिवस वेळ लागते. नेक्स्ट काय सांगितलं, ए बी अँड सी हॅव टू कम्प्लीट अ वर्क. They decide to divide work in the ratio of 2:3:5 respectively. Their rates of work is in the ratio 1:2:3. If it takes 12 days by A to complete his part of work, then how much of work can they complete in 8 days?
बरोबर आहे. त्याने काय सांगितलं की एक काम ए, बी आणि सी ह्या तिघांनी वाटून घेतले म्हणून सांगितले. पण त्यांनी कुठल्या रेशोमध्ये वाटून घेतले? 2:3:5 ह्या रेशोमध्ये वाटून घेतले. आणि त्याने काय सांगितलं, इफिशियन्सीचा रेशो पण दिला आहे, एचा, बीचा, सीचा. किती दिला आहे? 1:2:3 असा दिला आहे. जर समजा एला त्याच्या वाटणीला जेवढं वर्क येतं आहे तेवढं करण्यासाठी जर 12 दिवस वेळ लागत असेल, तर त्याने काय विचारले, हाऊ मच ऑफ वर्क कॅन दे कंप्लीट इन 8 डेज. तर तिघंजण मिळून 8 दिवसात टोटल वर्कच्या किती वर्क करतील असं विचारले. आता बघा, मला सांगा एच्या वाटणीला रेशो किती आला आहे? 2 आला आहे. आणि तो 2 रेशो म्हणजेच तो 2 काम करण्यासाठी एला 12 दिवस वेळ लागते, कारण त्याच्या वाटणीचं काम सांगितलं. बघा इथं नीट वाचा बघा. इफ इट टेक्स 12 डेज बाय ए टू कंप्लीट हीज पार्ट ऑफ वर्क. हीज पार्ट ऑफ वर्क म्हणजे काय? कंप्लीट पार्ट ऑफ वर्क नाही. हीज पार्ट ऑफ वर्क म्हणजे त्याच्या वाटणीला जेवढे येते तेवढं. आता त्याच्या वाटणीला किती आले? 2 आले. मग 2 रेशोचं काम करायला त्याला 12 दिवस वेळ लागते. तर एका रेशोचं काम करायला किती दिवस वेळ लागणार आहे? तर 6 दिवस वेळ लागणार आहे. बरोबर आहे. मग 1 रेशो बरोबर 6 माहीत झालं. म्हणजे 1 रेशोचं काम म्हणजेच खरं तर 6 काम आहे. तर टोटल रेशो आपल्याकडे किती आहे बघा बरं. 5 आणि 3 8, 8 आणि 2 किती आहे? 10. मग 10 रेशो म्हणजेच टोटल काय असणार आहे? 60. म्हणजे 60 काय असणार आहे? टोटल वर्क असणार आहे. बरोबर आहे. 60 वर्क असणार आहे. मग मला सांगा आता त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो दिला आहे, की ते 1:2:3. म्हणजे एची 1 असेल, बीची 2 आणि सीची 3. एकत्र इफिशियन्सी करा बरं. 3 आणि 3 6 झालं. म्हणजे 6 इफिशियन्सी. पण काय झालं, त्याने काय सांगितले की 8 दिवसात सांगितले. 8 दिवसात 6 इफिशियन्सीप्रमाणे काम केलं तर किती होते मग आपलं? 8 संग 48 काम होते. पण ते 48 काम म्हणजे टोटलच्या किती काम आहे असं विचारले. म्हणजे काय करावं लागणार आहे? टोटल आपल्याकडे किती आहे? 60 काम आहे. त्यातलं त्यांनी 8 दिवसात काम केल्यानंतर एकत्र किती काम होते कंप्लीट? 48 काम होते. तर ते फ्रॅक्शनमध्ये किती येणार? 12 चोक 48, 12 पंचे 60. म्हणजे 4/5 काय झालं? फायनल आन्सर झालं. 4/5 म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, ए अँड बी कॅन कंप्लीट अ वर्क इन 12 days and 20 days respectively. After 4 days, they are joined by C, who can complete the same work in 24 days. How much work will remain uncompleted after 2 more days? सांगितले. बघा आता, एला आणि बीला एक काम करण्यासाठी 12 दिवस आणि 20 दिवस वेळ लागते असं सांगितले. आणि 4 दिवसानंतर काय झाला? सी त्यांना जॉईंट झाला काम करण्यासाठी, की जो एकट्यानं जर काम केलं तर ते पूर्णच्या पूर्ण त्याला 24 दिवसात होते म्हणून सांगितले. तर अजून 2 दिवसानंतर किती काम शिल्लक राहील असं विचारले. म्हणजे सी आल्यानंतर त्याने काय केलं? अजून तिघांनी मिळून पुन्हा 2 दिवस काम केलं. तर त्या 2 दिवसानंतर पण काय ना काय वर्क शिल्लकच राहिले. पण ते किती राहिले असं विचारले. आता बघा, आपल्याला दिल्याप्रमाणे मांडून घ्यायचं. ए, बी आणि सी. आता बघा, एला टाईम, रेट, वर्क. एचा टाईम किती दिला आहे? 12 days. बीचा टाईम किती दिला आहे? 20. आणि सीचा टाईम किती दिला आहे? 24 days दिला आहे. बरोबर आहे. आता ह्यांची LCM किती आला? 120 आला. बरोबर आहे. आता 12 आणि 10 20 असे, 20 संग 20 असेल, 24 5 20 असेल. इफिशियन्सी पण आपण कॅल्क्युलेट करून घेतली. आता बघा, त्याने काय सांगितले? आफ्टर 4 days दे आर जॉईंड बाय सी. आता एन आणि बीनं तर वर्क स्टार्ट केले. बरोबर आहे. एनं आणि बीनं वर्क स्टार्ट केले. मग एच आणि बीची इफिशियन्सी किती आहे? 10 आणि 6 16 आहे टोटल. मग 16 इफिशियन्सीप्रमाणे त्यांनी काय केलं? पहिल्या 4 दिवस काम केलं. म्हणजे 16 चोक 64 काम झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा कोण जॉईन झाला त्यांना? सी जॉईन झाला. म्हणजे आता तिघं पण आहे ती काम करताना, आता तिघं पण आहेत. म्हणजे 16 5 21. आता टोटल किती झालं मग? 21 इफिशियन्सी झाली. आणि नंतर किती दिवस अजून केले? 2 more days केले. बरोबर आहे. 2 दिवस अजून केले. तर 21 दोन्ही किती काम झालं मग? 42 काम झालं. म्हणजे टोटल काम किती झालं? ए आणि बीनं केलेले 64 आणि ए, बी आणि सी ह्या तिघांनी केलेलं 42. म्हणजे 6 आणि 10. म्हणजे 106 काम कंप्लीट झालं. तर राहिलं किती काम अजून आपलं? 120 काम टोटल होतं आपल्याकडे. त्यातलं 106 काम कंप्लीट झाले. म्हणजे राहिले किती काम? 14 काम राहिले. आउट ऑफ किती? 120. ह्याचा आन्सर फायनल काय येणार मग? 2 भाग जाते. बे 7 आणि बे 60 120. म्हणजे 7/60. 7/60 म्हणजे ऑप्शन नंबर ई.
राहिलेलं काम त्याने विचारलं होतं, तेच आपण कॅल्क्युलेट केलं आहे. नेक्स्ट, A and B can do a piece of work in 25 days. B and C can do the same piece of work in 30 days. C and A can do the same work in 37.5 days. In how many days A alone do the same work? असं विचारलं. आता बघा, A प्लस B ह्यांना किती वेळ लागते म्हणून सांगितले 25. B प्लस C ह्यांना किती 30 आणि C प्लस ए ह्यांना किती 37.5. 37.5लाच आपण फ्रॅक्शनमध्ये कसं मांडू शकतो आहे, 0.5चा अर्थ आहे भागिले 10. आता बघा 5 दोन्ही 10 आणि 5 7 35 आणि 2 5 5 25 म्हणजे 75/2 आपण मांडू शकतो आहे. ते 75/2 इथं मांडून घेतलं, बरोबर आहे. म्हणजे LCM घ्यायला सोपं जाते म्हणून, दुसरं काय नाही. टाईम, रेट, वर्क. आता बघा 25 30 आणि 75चा LCM आपल्याला काढायचा आहे. आता 75 सगळ्यात मोठा आहे, म्हणजे ते 25च्या पाड्यात आहे पण 30च्या आहे का नाही. मग 75 दोन्ही 150. 150 हे पुन्हा 25च्या पण पाड्यात आहे, 30च्या पण पाड्यात आहे आणि 75च्या पण पाड्यात आहे. म्हणजे LCM काय झाला आपला 150. म्हणजे टोटल वर्क किती झालं 150. 25 संग 150, 30 5 150 आणि 75. म्हणजे आता इथं बघा कॅल्क्युलेशन कसं करतो, 75 / 2. मी काय सांगितलं, छेदाचा छेद वर जातो कधी पण. मग 75 की 75, 75 दोन्ही 150 आणि बे दोन्ही 4, म्हणजे C प्लस Aची इफिशियन्सी 4. आता त्याने काय सांगितलं आहे की Aला एकट्याला किती वेळ लागेल म्हणून सांगितलं. आता बघा इकडे एकत्र इफिशियन्सी करायची. 6 आणि 5 11, 11 आणि 4 किती झालं 15, बरोबर 15 झालं. पण त्यात काय झाले, A 2 वेळा झाला, B 2 वेळा झाला आणि C पण 2 वेळा झाला. म्हणजे ट्वाईस A प्लस B प्लस Cची इफिशियन्सी आपल्याला 15 मिळली. तर सिंगल इफिशियन्सी काढायची असेल तर A प्लस B प्लस Cची काय येणार, ह्याला 2 डिवाईड करायचं. म्हणजेच काय येणार आहे आपलं 7.5 येणार आहे. 7.5 म्हणजे 15/2च आपण असंच मांडूया, बरोबर आहे. आता त्यातलं काय करायचं, आपल्याला Aची एकट्याची इफिशियन्सी काढायची. Aची एकट्याची काढायची म्हणजे आपल्याला त्यात कोण नको आहे, B आणि C नको आहे. मग B प्लस Cची एकत्र इफिशियन्सी आपल्याला माहीत आहे 5 आहे. मग ते 5 काय करायचं, ह्यातून वजा करायचं. म्हणजे टोटल A प्लस B प्लस C मधून B प्लस C जर वजा केलं तर आपल्याला A भेटते. म्हणजे हे काय झालं, 2 इकडं मल्टिप्लाय करून घेतलं तर 5 दोन्ही 10, मग 15तनं 10 गेले किती राहिलं 5 आणि 5 / 2, बरोबर आहे. आता 5/2 कोणाची इफिशियन्सी भेटली आपल्याला, Aची भेटली. तर आपल्याकडे टोटल वर्क किती होतं 150 वर्क होतं. मग ती 150 / 5/2, 2 आहे ती अंशाला जाणार, छेदाचा छेद. म्हणजेच काय झालं 2 मल्टिप्लाय होणार आहे. 5 1 5, 5 3 15 आणि वरचा 1 0, म्हणजे 30 दोन्ही काय झालं 60. म्हणजे Aनं एकट्यानं जर ते पूर्ण काम केलं तर किती दिवस वेळ लागते, तर 60 डेज वर्क 60 डेज टाईम लागते.